आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत हे आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या। गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा। सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ते देत का नाही, यांची काय इच्छा आहे। संयमानं शांततेनं राहा सगळे, माझी विनंती। आता कुठं कुठं आहे काय कारण आहे, काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना। बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इथं? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं व्हायचा गेले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असेल, सीएसटी। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या ना मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार। पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही। कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे, त्याचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसी आयुक्त कोण आहे। आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले। त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेले आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी पेक्षा जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल, बघू किती दिवस आपले हाल करतात। तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा। पोलिसांनाही सांगतो, पोरांना डवचू नका, विनाकारण त्रास देऊ नका, कारण पोरं तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवणामध्ये का तुमच्या पदरचे नाही, तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावले, म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं, मला तर काय माहित नाही। मग जर तुम्ही मराठीचा कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय। पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, आंध्रातून बाथरूम बंद करायला सांगितले, म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही, माघारी जाईल। मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखी ना गैरसमज काढून टाका, तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका। हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही, देव आणखीन दुसऱ्या दिवशीचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका। तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या। तुम्हाला वाटत मी हानीन मारे, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल, तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळे अडचण येणार आहे, आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे, हे पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे। काय म्हणले? हा, मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे,
आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडणारा माणूस आहे. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस आहे. हो ना, त्यांच्या संग हिंडल सगळं देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिंडल. मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत, त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं. हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या बीएमसीचा सीएचचा रस्ता मोकळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद. मी गाड्या घेऊन जा म्हणलोय पण मार्केटला मैदानावर त्यांची मुंबई काल जाम झालती. गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकळी करा, मुंबई आपली आहे. मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जा गावाकडे. हे सरकारनं पसरलं. आपल्याला मुंबई सांभाळायची, रोडवर लावलेल्या गाड्या मैदानावर लावा आणि मोकळं करा असं बोललेलं. त्याचा गैरअर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळी करा. नुसते पै माणसं चालले आणि काय अडचण होती का? मुंबईत पै माणसं चालले आणि काय अडचण आहे का? गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानाला लावा. आणि आजही पोरांना सांगतो गाड्या मैदानाला लावा. गाड्यामुळे पॅक होईल तर मुंबई जाम होईल. काल जाम झाली मोकळं केलं. मला पाहिजे अंमलबजावणी. मी कोणाच्या शब्दावर आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगतो, तुमची आडामोठी भूमिका आक्रस्ताळेपणा मुख्यमंत्र्यांनी थांबवा. पोराला फक्त माझ्या बोर्ड लागता कामा नये हे मात्र तुम्ही समजून घ्या. पुन्हा राज्य अस्थिर करू नका हे ध्यानात ठेवा. राज्य जर अस्थिर झालं रे बाबा तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही मुंबईचा विचार करता तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. लोकसंख्येनं, महसूलनं, संख्येनं सुद्धा आणि राजकारणासाठी सुद्धा. नुसती मुंबई तुमची नाहीये. तुमच्या मुंबईनं तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर माझ्या महाराष्ट्राने केलेले आहे. अशी दुरी निर्माण करू नका देवेंद्र फडणवीस. मुंबई होईल त्याचं मला नाही केलं. ते प्रश्नच मला विचारू नका. पाठिंबा देत नाही तर व्यासपीठावर बसले. सत्ताधारी व्यासपीठावर आले. आता सगळे आमदार, खासदार, मंत्री बी. तुम्हाला नाही कळायचे गाव, खरंच नाही कळायचे. देवेंद्र फडणवीस वाटतं मी काय गावाड्या, पण तेव्हा सगळं बुज बसेल ना. देवेंद्र फडणवीस वाटणार आहे हे गावडं विचित्र आहे. हे पोट सोपं नाही. आणखी लई आहे. काही काही बिचाऱ्यांना नाही येत आहे तिथे. ते जरी त्यांना म्हणता येत नसतं महाविकास आघाडी किंवा महायुतीला ओबीसीतून आरक्षणाचा विषय. आम्हाला मराठीला पक्का माहिती आणि त्यांना निवडून आणलेलं आहे गरीब मराठी. ते वळवळच करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही इथं बसले. आता फक्त 25-26 जण येऊन गेले खासदार, आमदार, खासदार मध्ये ते सगळ्या पक्षाचे आहेत आणि सस्ते आहेत. त्याचं टेन्शन नाहीये मला टेन्शन यायचं आहे. गोर गरिबांना फडणवीस का अडवतो? काय मिळणार आहे राज्य अस्थिर करून? सत्ता पुन्हा मिळणार आहे? गेलीत म्हणून समजा.
कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठीचा वाटा आता गेला. मुंबई थोडी आहे, राज्य लय मोठं आहे क्षेत्रफळानं, सगळ्यात बाबतीत राजकीय क्षेत्रफळ, महसुली संख्येचं ती भ्रम काढून टाका लवकर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज दुसरा दिवस उपोषणाचा सरकारनं आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ती अंमलबजावणी त्यांनी करावी, कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होतं. आज दुसऱ्या दिवसापासूनच ती सुरू झाली, कारण अगोदरच 2 दिवसापासूनचा प्रवास आणि 2 दिवसापासूनचं उपोषी असणे, त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो. त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा. गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका. आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाही. आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही. तुम्ही गैरसमज पसरू नका. महाराष्ट्रात आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय. त्यांचं काढून घेणं म्हणजे काय? ओबीसीला उदाहरणार्थ 32% आरक्षण आहे, त्यांच्यातलं 20% आम्ही काढून घेणं, मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना 10% ठेवणं. याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करते. आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही. 10% ओबीसी आरक्षण 32% ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत. आम्ही ओबीसीतच आहेत. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. हे आमचं म्हणणं आहे. हे सरकारनं समजून घ्या. संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे. तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा. पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा. पोलिसांना कोण बोबल तर कशाला? पत्रकार परिषद चालली तरी बोंबलतोय. तो तेवढ्यालाच आलेला का? फक्त काय करायचं काय नाही करायचं हे असल्या पक्षाने पाठवलेले असते. त्यांना काय देणं घेणं नाही. काय सांगितलंय काय करायचं. माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं. यांनी का मुंबई बघितलेली नसती. यातले पक्षाचे चमचे असते आणि या चमच्या अवलादीमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते. कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला, यांना नेतेच बाप वाटले हमेशा. म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालं. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही. ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण. शांत राहा, आपण वाट बघू. रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा. माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाले, कारण मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का? ते काय वाईट करणार नाही, शब्द आहे माझा. आणि पोरांना सांगणं आहे, अजिबात वाईट करायचं नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले, फक्त वाहन सुरक्षित लावा. पोरांना माझं सांगणं आहे. मला वाटतं त्या
बीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा. इथून 3 किलोमीटर ते ग्राउंड आहे. त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला, 2-4 किलोमीटर वर आहे. इथून पायी येऊ शकता, जाऊ शकता, रेल्वेनं येऊ शकता, तिथं लावा. ए शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला, तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आझाद मैदानला आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काही गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता. त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? अँब्युलन्स हाय का नाही पुढं? तुमच्या पाठीमागे ना पुढं तिथं पुढं उचलून द्या ना. ड्रायव्हर जाय, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपल्या डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले काय? गेले का? जा लवकर. डॉक्टर यायला लागले रे बरोबर. आपण बरं का काय अँब्युलन्स आणायला सांगितलं होतं ना? हा कुठे येतं मग? आली का? तिथे एका जागेवर 2-4 अँब्युलन्स घेऊन घ्यावा तिकडे आपल्या आताच जाऊन ठेवून म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचे. समजून घ्या. गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ते देत का नाही, यांची काय इच्छा आहे. संयमानं शांततेनं राहा सगळे, माझी विनंती. आता कुठं आहे? काय कारण आहे? काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना. पोरं वैतागले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या. आणखी पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असो. सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्याचं नाव फक्त लिहून ठेवा. 300 तारीख कोण आहे
आपल्याला कामाला 10 वर्षाला 20 वर्षाला रिटायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेल्या आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊ दे हाल. बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो पोरांना डवचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवणामध्ये का तुमच्या पदरचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावलेत म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठी कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या. तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, आंध्रातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही, माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनं जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. देव आणखीन दुसऱ्या दिवशीचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो. आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका. तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटत मी हानीन मारे, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. आणि शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. हे पण शब्द ध्यानात ठेवा. डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. काय म्हणले? हा मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे. आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या संग हिंडल, सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या. कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिंडल. मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा. आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत. त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे. हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या BMCचा CSTचा रस्ता मोकळा करा. आझाद मैदानाकडे आणि गाड्या